पार्टनर सर खोटं बोललो. पण असो, सगळे जे तुमच्या समोर तुमचे गुरुजन वर्ग दिसतात आणि पुढे बसलेले सगळे आमचे आदर्श विद्यार्थी भावी, याच्या साक्षीने मी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे दैवत शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आणि मला सुरडकरचा पण फोन येत होता सारखा, पण आज मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो भदाने सर की माझ्या दोन्ही मुलांची नीट असल्यामुळं मला दोन्हीला 2 सेंटरवर पोहोचायचं होतं आणि तरी पण मला यायचं होतं. अशा पद्धतीनं तुम्ही त्या 2004 आणि 5च्या बॅच मध्ये राहिलात. कदाचित आमचा माराही खाल्ला असेल, माझं तर खाल्ला असेल, कारण सांगळे सराचा तो ट्रेनिंग पिरियड होता माझ्याजवळ. किनगावचे रस्ते कसे काय हे मी त्यांना दाखवत होतो. त्या कालावधीमध्ये तसं त्यांना गावात मला वाटतं भरपूर दिलं आणि त्यांना गाव खूप आवडलं. परंतु मला तुम्हाला सांगायची इच्छा होते की आमचं सुद्धा हृदय आणि छाती भरून आलेली आहे की आमचे सुद्धा कॉलर टाईट झाले की तुम्ही आज रोजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कोणी व्यवसाय करतं, कोणी नोकरी करतं छोटी मोठी, कोणी चांगल्या पदावर हुद्द्यावर गेलं असेल. नीताबद्दल जर बोलायचं झालं तर ती नेहमी संपर्कात असती माझ्या. एवढ्या हल्ली 2-4 महिन्यात नाहीतर ती संपर्कात असती आणि आम्ही दोघं एकाच कॉलनीत राहतो. तर काही विद्यार्थी भेटतात, काही नाही. काही तर मुंबईला तो हा आपला सुरडकर, तो तिथून बोलत होता सारखा. आता पेठा बांधल्यामुळे लवकर ओळखून या. बरोबर तुम्हाला हे सांगायचं मला आवर्जून आहे की जे समोर बसलेले तुमचे जे गुरुजन आहेत, आज वाघ सरांचं वय मी सांगू नसते वय, परंतु या वयात सुद्धा 30 पर्यंत तुमच्यासाठी आले. आणि विशेष किती सर 73 इयर्स, इट्स नॉट अ जोक. हम लोग जाते हैं क्या पता नहीं. क्या बोले? अच्छा, भगवान ऐसी कृपा करे मेरे ऊपर. तर हे सगळे सोनवणे मॅडम, तरुणकर मॅडम इथं यांनी खरंच ज्ञानार्जनाचं काम केलं, तुम्हाला ज्ञान दिलं, जे काही होईल त्यांनी त्यांच्या पदराचं तुमच्या पदरात दिलं आणि तुम्ही पुढे आला. असं आम्ही तेव्हा मानत होतो. आताच बघा एक घर तुम्ही पेपरला बघितलं, एक तो काय त्याचं ढोणे बिरदेव सामान्य माणूस मुलगा आहे. परंतु आम्हाला हेच वाटतं की आमचे मुलं IPS तर आम्हाला आमचा विद्यार्थी पहिले माणूस बनला पाहिजे. तो काय बनायचं ते बनेल, पण तो पहिला माणूस बनला पाहिजे. या हेतून आम्ही शिकवत असतो. जेव्हा जेव्हा या शाळेमध्ये तुम्ही येत होते तेव्हा आम्ही काही अंशी रागवायचो, काही अंशी तुम्हाला हसवायचो सुद्धा. म्हणजे जेवढं प्रेम दिलं तेवढं आम्ही रागवलं सुद्धा, हे आम्हाला माहित आहे. परंतु तेव्हा आमचं वय, मी सुद्धा नवीन म्हणण्यापेक्षा मला 5-6 वर्ष झालेले होते, कारण मी 98 ला आलो इथे ना मॅडम. 98 ला आलो होतो मी, 2007 ला आउट झालो इथे. आणि मी ज्या ठिकाणून गेलो त्या ठिकाणी परत कधी येत नव्हतो. पहिल्याच वर्षी मी ती सरांना दाखवलं, तेव्हा माझ्याकडे गन होती. आता सांगायला काही हरकत नाही. दॅट टाइम आय हॅव द वन गन. म्हणजे एक अलग शौक था. तर मी इथं आलो, सरांना भेटलो, मग यांना सांगितलं, सर म्हणे हे असं सगळं जमा करून द्या आता, हे चालणार नाही म्हणे. परंतु मोठ्या बहिणीसारख्या माझ्या सोनवणे मॅडम इथं होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायचं आवर्जून, त्यांच्यावर खूप इतक्या आलिशान जीवन जगतात त्या की तुम्ही विचार सुद्धा करणार नाही. पण कधी कधी नैसर्गिक आपत्ती कशी असते. मागच्या वेळेस त्यांच्यावर फार मोठं दुःखद घटना त्यांची स्वतःवर आलेली होती. त्याला तारून सुद्धा ते 2दा या कार्यक्रमात हजर राहिले. आम्ही दोघं सोबत राहिले. मधात मी नव्हतो एका कार्यक्रमाला. ती बॅच मला असं वाटतं की देवकरची बॅच होती, एक झालं हा, त्या बॅचला मी नव्हतो. तर तुम्ही ज्या पद्धतीने शिकला तिथं, त्यामध्ये आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्यामुळे शिकला, पण एवढं निश्चित वरील की आम्ही दिलेल्या ज्ञानामधला एक खारीचा वाटा तुमच्या शरीरामध्ये आहे हे आम्ही सांगू शकतो. हा कार्यक्रम जर तुम्ही केले, असेच जर भेटत राहिले तर गॉड प्रॉमिस सांगतो तुम्हाला खूप लाईफ मिळणार आहे. जगण्याची उमेद राहील तुमच्याकडे.
शिक्षणाची जशी उमेद होती तशी जगण्याची सुद्धा उमेद राहील. हा मला रोज भेटतो. त्याला हे माहित आहे, तो आला की माझा रिस्पेक्ट जो आहे तोच करतो. मी एका संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे अनेक प्रश्नावर मी भांडत असतो तिथं जिल्हा परिषदला. तिथं तो नेहमी रोज तिसऱ्या दिवशी तो मला भेटतो. माझ्या आंदोलनामध्ये पण असतो. मग मी मुंबईला लावून आंदोलन कुठे लावून तिथं तो असतो. तर असं ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य केलं, आता मला तर माहित नाही आता कार्यक्रम संपला भेटतो कोण काय काय झालं. परंतु त्याही पेक्षा कुणी जर घरगुती आताच एक बोलली की सगुणा किती बोलली की मी गृहिणी वगैरे बोलली ना. गृहिणी काही छोटी गोष्ट नाही. एक कुटुंब सांभाळणं हा काय जोक नाही आहे. त्या परिवारातल्या लोकांना कसे कसे असतात गेल्यावर कळतं. जशा अपेक्षा करून जातो ना तसे नसतात. एक एक नमुना, त्यात एक नमुना तर खूपच मोठा. त्यांना ऍडजस्ट केलं, विनोदी महाराज सांगत पुढचं, त्यांना ऍडजस्ट केलं की सगळं जिंकलं. तरी ज्या पद्धतीनं, म्हणून मी तुम्हाला सांगतो नोकरी खूप सोपी आहे. गृहिणी होऊ नका. नुसतं गृहिणी झालं तर खूप अवघड आहे. परंतु मला या बसलेल्या मंडळीपैकी फक्त मी सोनवणे मॅडमच्या कुटुंबाबद्दल सांगू शकतो की त्या जेव्हा शिकत होत्या एम ला, घरी पुतणे, दीर, हे कुटुंब, सासू-सासरे, नवऱ्याकडले लोक, हे एक कुटुंब एका कॉलनीमध्ये राहत असताना त्या एम ए करायच्या, मिलिंदमधून परत जायच्या. आणि ते त्यांना अगोदरच नोकरीच्या अगोदर ते अनुभव असल्यामुळं त्यांना फार अवघड नाही गेलं. पण खूप परिवार त्यांनी सांभाळला. आजपर्यंत तो परिवार जोपासून आहे. मी काल परवा त्यांनी एक कार्यक्रम घेतला मागच्या महिन्यात. अतिशय सुंदर कार्यक्रम. मॅडम तुम्ही याला बोलायला पाहिजे. ऍक्च्युली तेव्हा मी नव्हतो. मला तिथला मला तुम्ही दुबईला होतो. मी तिथून पण बोललो तुम्हाला. येस, आय वॉज इन दुबई दॅट टाइम. मागच्या 2 महिन्यामध्ये मी दुबईला गेलो होतो फिरायला. आणि आपला तिथला एक सालम नावाचा पोरगा आणि शिंदे, रवी शिंदे, तो पण दुबईला आहे. आणि त्या दोघांनी मला कॉन्टॅक्ट केले तिथं दुबईमध्ये. पण आमच्या दोघांचं तिथं एक बिझी शेड्यूल असल्यामुळे सर सांगाय सर तिथलं शेड्यूल खूप बिझी आहे. त्यामुळे काय व्हायचं, आमच्या 10-10 मिनिटांत फरकात चुकाचूक व्हायची. आम्ही अबुधाबीला पोहोचलो तर ते दुबईत पोहोचले. तर तिथली नोकरी करण्याची जी पद्धत आहे खूप प्रॉम्प्ट आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्या भेटी झाल्या नाही. पण तरी तो शिंदेची तळमळ चालूच होती. त्याचं चांगलं आहे. त्याची गाडी आहे, त्यानं घर पण केलं, चांगलं आहे तिथं. तर ते विद्यार्थी तिथं भेटले मला. तर ते नुसते बोलले मला तर मला भेटल्यासारखं झालं त्या हॉटेलमध्ये. मी त्यांना दोघांना कॉल केलं की तुम्ही माझ्या हॉटेलला या मला भेटायला, कारण मला तिथं जास्त काही माहिती नव्हतं. तर त्यांनी सांगितलं होतं मला, सर इथला हा कार्यक्रम तुमचा, त्यांनी सांगितलं होतं मला हा कार्यक्रम बघा म्हणजे त्याला तेव्हा माहित होतं. सर म्हणे कार्यक्रम योग्य दिवस मी त्या कार्यक्रमाला येईल म्हणे. तो शिंदे बोलला होता. माझ्या बॅचचा नाही म्हणे तो कार्यक्रम, पण मी सगळ्यांना भेटायसाठी येईल म्हणे. म्हणजे हे जे विद्यार्थ्यांमध्ये जे असणारं प्रेम आहे, हे जे विद्यार्थ्यांमध्ये असणारी आतुरता आहे, आमच्याबद्दल आजही कायम आहे. खरोखर आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. कारण कधी कधी नाही तर शिक्षक जर मारायचं, सांगायचं गाडी घेऊन फिरायची पुन्हा. मी तर नदी नाल्यातून पोरं आणलेले कसे कसे आणले मला माहिती. सर भदाने सर तेव्हा तुमच्या काळ एकदम चांगला होता. तेव्हा पोरं कमी नव्हती, इथं खूप पोरं होते. पण ते शाळेत आणणं गरजेचं होतं. कारण काय करायचं, पोरं अर्धे पळायच्या याच्या भूमिका भारी होते. आम्ही इकडे गेलो की पळायचे. त्या पाणीतून कसे जायचे रोड हे नाही जायचे बरं का. आणि मुलीच्या बाबतीत कसं होतं, तिच्या मैत्रिणीचे गट पडले होते. एक नाही आली की 5 हे एक कार्यक्रम मोठा होता. तर अशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या आठवणी. आता तुम्ही आम्हाला जे बोलवलं आम्हाला खूप चांगलं वाटलं. मला तर खूप छान वाटलं. कारण मला तुम्हाला असं वाटत नाही मी 55 मध्ये गेलो. मी 55 वर्षाचा व्हायला लागलो. माझी नोकरी 4.5 वर्ष म्हणजे 54 झालोय ना. माझी 4.5 वर्ष नोकरी बाकी आहे. आता मी माझ्याकडे सांगितलंय कोणी, मी आता मुख्याध्यापक आहे देवगिरी औरंगाबादला. आणि जसा मुख्याध्यापक झालो तसे 2 लोकांनी बंडला जाऊन कॉलिंग केलं मला. एक पालवाल्यांनी कॉलिंग केलं, पाल आणि एक चौकीवाल्यांनी कॉलिंग केलं की बा त्यांना आमच्याकडे पाठवा. बरं सर इथं म्हणून म्हणत नाही मी किनगाव बोललो. काय काळजी करू नका सर, इकडे येत नाही.
जो इथं सगळ्यात पहिले मी 98 ला जॉईन झालो होतो. मी जेव्हा इथे आलो, नीता अगदी लहान होती आणि ती अनुस्मिता सोबत यायची, बरोबर आहे. हा, तर अनुस्मिता आमच्या शाळेतली अगदी वाचत एक नंबरची हुशार मुलगी होती. त्या बॅचची मला आजही आठवतं. तिने डॉक्टरी केलं वाटतं, काहीतरी डॉक्टर आहे. तर त्या टायमाला या ठिकाणी येत असताना एक रिक्षा आल्याच्या नंतर 5 तास 4 तास दुसरा रिक्षा इथे येत नव्हता. मग आम्ही रिक्षा विकत घ्यायचं ठरवलं होतं. म्हणून विचार मी म्हणलं मी रिक्षा शिकलेला आहे, आपण रिक्षा विकत घेऊ, तिथं वाट पाहण्यापेक्षा 2-4 सीट भर जाऊन आणि सांगायचं नाही माझं आहे काय केलं बरं का. मग तो काळ बी आम्ही अनुभवला, बरोबर मॅडम. तो काळ मग एक रिक्षावाला धरला, त्याला आम्ही गुत्ते पैसे दिले होते, तो ये नाही तर नको इथे रिक्षा उभा कर. मग मी तो इकडे आणायचो. त्या परिस्थितीमध्ये शिकत असताना आमच्या शालेय समिती अध्यक्ष तुकाराम काका होते, दादा होते, सजन पाटकी काका होते आणि असं जे आता रामराव काका होते. ही सगळी गँग इतकी सुंदर होती की यांनी आम्हाला, मॅडम तर सांगतील तुम्हाला, अक्षरशः आम्हाला पैसे विचारत होते, पैसे किंवा तुमचा पगार झाला की नाही सुरुवातीला. तर बरोबर विचारायचे बरं, काय अडचण आहे का. जेवणाचं तर आमचं पत्रिकेत नावच असेल, कांबळेचं तर लग्न नाही, जिथं भेटत तिथं खायचं. मला बोलवलं की मी हजर. आणि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ही खरोखर कुठलाच कार्य पित्र नाही सोडले आम्हाला, सत्य सांगतो. आठवत करणार इथं तो तर अनुभव एक मोठा. आम्ही सगळे पित्र खायला गावा, मंडळाची गाडी आमची इथं, आम्ही सगळे पकडले गेलो होतो. शाळा सोडून पित्र. पण तेव्हा तो वर्ग होता, निपटणारा वर्ग होता, त्यांचं ऐकणारे लोक होते, खंडाळे सर सारखे लोक होते. त्याच्यानंतर आपले पार्टी मेकर जेजूरकर सर होते, पार्टी करायचे बरं का. त्या काळामध्ये जो आमचा म्हणजे खरं आम्ही पण शिकलो, तुम्हीच नाही शिकले इथं, आम्ही पण शिकलो. आम्ही सुद्धा इथे शिकलो. सुरुवातीला जे आलो सांगायचं तर मी सांगू शकतो, त्यांना काही माहित नव्हतं, मी तोंडावर सांगतो. मला माझे दादा क्या करणे का, मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगत गेलो किंवा असं. कारण मला माहित होतं की मी जास्त काळ इथे टिकणार नाही, माझा स्वभाव थोडा कडक होता. तर म्हणलं माझ्यानंतर आपलाच एक माणूस चालू राहील. तर त्यांनी ते हे केलं. परंतु कसं आहे माहिती आहे का, की एक तुम्हाला गोष्ट सांगतो राजाची. एक राजा होता आणि त्या राजाचं 80 ते 85 वर्ष वय चालू होतं. राजाला वाटलं की आता उद्या ही प्रजा चालवायची. ही प्रजा चालवणारा कोण असलं पाहिजे, हुशार असलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं की आपण एक परीक्षा घेऊ म्हणले. परीक्षा घ्यायची आणि त्या परीक्षेत जो उत्तीर्ण होईल तो त्या प्रजेचा राजा होईल. सर सेनापती चिडले, आमच्यासारखे अगोदरच काम करत होते. आमचं काय ते एखादं दुसरंच कोणी पास झालं तर आम्ही गेलो, आम्ही राजाकडे गेलो सगळेच्या सगळे. राजा सांगितलं की राजे साहेब चुकीचं करता, आम्ही 20 वर्षापासून तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला हुजूर सलाम करतो, आदाब करतो, आम्ही मुजरा घालतो आम्ही, आणि आता तुम्ही कोण परीक्षा घेणार आणि तो कोण पास होणार आणि काय. राजाला कळालं की ते लोक कोणाला आम्ही गादीवर बसवून चुकीचे. परीक्षा घेतली अख्ख्या विभागाची आणि त्या परीक्षेत एक पोरग पास झालं. ही प्रजेमधलं कोणीच पास नाही झालं. एक पोरग पास झालं, ते असं वाडी बिडी तांड्यावर पास झाल्याच्या नंतर राजाने हुकूम केला त्यांना की तुम्ही पूर्ण गाजत वाजत नजारे करत उंट हत्ती घोडे घेऊन त्याला घ्यायला जा. आता यांना माहित नाही, फक्त नाव माहित होतं प्रजेला की या नावाचा व्यक्ती पास झालेला आहे, पण त्यांना माहित नव्हतं की ते पोरग आहे का माणूस आहे. गेले ते गाजत वाजत, हाती उंट घोडे सगळे गेले. गेल्याच्या नंतर एक झोपडी दिसली, झोपडीसमोर 2 पोरं खेळत होते. ते पोरे पाहायला इकडे काय यायला लागली. गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं हे नाव कोणतं, हेच पोरग आहे जो खेळत होतो. तर राजाने बोलवलं ना तुम्हाला, तू त्या परीक्षेत पास झालास म्हणे. त्याचे आई वडील त्या झोपडीत बसलेले होते. त्या मुलाला त्यांनी सांगितलं की तू या हत्तीवर बस आणि आता तुला प्रजेकडे घेऊन जायचंय. सेनापती, सचिव, प्रधान, सैन्य चिडलेलं होतं
की आता हे पोरग आमचा राजा बनणार आहे का? आम्ही वयाने एवढाले मोठाले नाही, एवढूसा पोरगा आता आमच्या गादीवर बसणार आहे का? पण आता राजाचा आदेश, त्याला घेऊन चला. घेऊन जात असताना जेव्हा त्याला हत्तीवर बसायचं तर तो उलटा बसला. खुशी आहे बरं का? हत्तीवर उलटा बसला. हत्तीवर उलटा बसल्यावर ती सगळी प्रजा हसायला लागली. परत तिथली प्रधान सेनापत्याला की याला नीट आणखी हत्तीवर बसता येत नाही आणि हा आमच्या प्रजेचा राजा कसा करायचा? चला याला असं उलटच घेऊन जाऊ म्हणे. आता राजाच्या समोर पा याला हत्तीवर तरी बसता येतं का? नेले गाजत वाजत त्या प्रजेच्या वाड्यामध्ये नेले. तिथं सगळे उतरले. याला हटकून त्यांनी उतरवलं नाही आणि राजाकडे पळत गेले. सगळे मुजरा घातला आणि सांगितलं, राजे साहेब हे पोरग ते परीक्षेत पास झाला, याला करायला हा हत्तीवर घोड्यावर बसता येत नाही, हा उलटा बसलेला आहे, बघा तुम्ही आता. याला त्याला उतरून खाली ना, त्याला उतरून घेतलं. 9वीचा पोरगा होता तो. खाली घेतला आणि त्याला गेले. राजे बी परेशान झाले. आता परीक्षेत पास झालं म्हणजे हुशार आहे, याला राजा करायला मी घोड्यावर बसताय ना, काय करू? प्रश्न पडला ना मोठा. सेनापती पाहायला लागले, हसायला लागले. त्याला उभं केलं की रे बाबा तू या परीक्षेत पास झाला आणि तुला बसवताना तू घोड्यावर उलटा बसला म्हणजे. तर त्यात त्याचं उत्तर दिलं म्हणजे, राजेसाहेब मी उलटा याच्यासाठी बसलो होतो की मी आता प्रजेचा राजा झालेला आहे आणि आता मला झोपडी परत कधी दिसणार नाही. ज्या झोपडीत माझे मायबाप बसलेले आहेत ते मायबाप माझे गरीब आहेत, त्यांच्याकडे मला बघायला वेळ मिळणार नाही, मी त्यांना बघू शकणार नाही. म्हणून जिथपर्यंत माझी नजर पुरेल तिथपर्यंत मी उलटा बसून पाहतो त्यांना. राजा झालास म्हणून तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत यांच्याकडे पाहत राहा. मंडळी तुमच्यामुळे जगणार आहे. तुम्ही पुढच्या वर्षी कार्यक्रम ठेवा, यातला एकही माणूस असं म्हणणार नाही की मी बिमार आहे. ही पोटेन्शियल, ही एनर्जी, ही ऊर्जा आहे. तुम्ही काय व्हायचं तुम्हाला पहिलेच बोला, श्रीमंत व्हा, गुणवंत व्हा, विचारवंत व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण पहिले माणूस बना तुम्ही. की नाही माझ्या अंगातले माझ्या शरीरातले अवगुण असतील ते मी काढून टाकेल. आणि माझ्या गुरुंनी जे शिकवलं, मला गुरुंनी जो धडा दिला 2004-05 ला जो धडा दिला, तो किती काही वर्ष मी तो चालवेल आणि किती काही वर्ष मी